मैत्रिणींनो, प्रत्येक सण उत्सवासाठी महिला साडी घालतात. विचित्र अशी एखादी महिला असेल की ती साडी घालणे टाळते. नमस्कार, ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीमध्ये साडीवर असा ब्लाऊज घाला की सगळेजण तुमच्याकडेच पाहत राहतील. नवरात्रीच्या 9 दिवशी सजून धजून रंगानुसार कपडे परिधान करण्याची क्रेज महिलांमध्ये प्रचंड असते. महिलांना साडी नेसणे, दागिने घालणे व शोभून दिसणे यामध्ये खूपच आवड असते. प्रत्येक महिलांना आपण सुंदर दिसावं असंच वाटतं. अशा वेळी आज आपण नवरात्रीत 9 रंगांच्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कसे कॅरी करायचे हे जाणून घेऊया. नवरात्रीमध्ये सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक साडीवर व्यवस्थित ब्लाऊज असावा. शारदीय नवरात्र गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे. या दिवशी पिवळा रंग आहे. पिवळ्या रंगाच्या साडीवर महिलांनी हिरवा, निळा, लाल अशा रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॅरी करता येतील, जो उठावदार दिसतील आणि सर्वांमध्ये तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो. पिवळ्या रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचे ब्लाऊज घातले तर तुम्ही एकदम सुंदर व आकर्षक दिसाल. शारदीय नवरात्रामधला दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी हिरवा रंग आहे. हिरव्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचे ब्लाऊज कॉम्बिनेशन खूप शोभून दिसते. त्याचबरोबर पिवळा रंगही सुरेख दिसतो. शारदीय नवरात्रीमधील तिसऱ्या दिवशीचा रंग आहे राखाडी. राखाडी म्हणजेच ग्रे कलर. ग्रे कलरच्या साडीवर तुम्ही लाल, गुलाबी किंवा निळ्या रंगाचा ब्लाऊज घातला तर खूप उठून दिसतो. ग्रे कलरच्या साडीवर तुम्ही हे ब्लाऊज जर घातले तर तुमचा लुक सर्वांमध्ये सुंदर दिसतो. ग्रे कलर साडीवर गुलाबी किंवा लाल, निळ्या रंगाचे ब्लाऊज सर्वांमध्ये आकर्षक लुक निर्माण करतात. शारदीय नवरात्राचा चौथा दिवस. चौथ्या दिवशी नारंगी रंग आहे. नारंगी रंगाच्या साडीवर आणि त्यावर हिरव्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे कॉम्बिनेशन उत्तमच आहे आणि हिरव्या रंगाचे ब्लाऊज घातले तर एकदम सुंदर व ब्युटिफुल दिसते. त्याचबरोबर तुम्ही त्या नारंगी रंगाच्या साडीवर मोत्याची ज्वेलरी घातली तर खूप सुंदर दिसते. शारदीय नवरात्रीमधील 5व्या दिवशीचा रंग पांढरा आहे. पांढऱ्या रंगाच्या साडीवर कोणत्याही गडद रंगाचा ब्लाऊज कॅरी केला तर सुंदरच दिसतो. तुम्ही पांढऱ्या रंगाच्या साडीवर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज घातला तर खूप सुंदर दिसतो. पांढऱ्या रंगाच्या साडीवर तुम्ही सिंपल दागिने घालून नक्कीच तयार व्हा. शारदीय नवरात्रीमधील 6व्या दिवशीचा रंग लाल आहे. लाल रंगाच्या साडीवर हिरवा, पिवळ्या रंगाचे ब्लाऊज भारीच दिसतात. तुम्ही पण कॅरी करू शकता. नवरात्रमधील 7व्या दिवशीचा रंग निळा आहे. निळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी असे रंग खुलून दिसतात. त्यामुळे तुम्ही या कॉम्बिनेशनमध्ये एकच नंबर दिसाल. निळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही पिंक कलरचे ब्लाऊज घातले तर सर्वांमध्ये सुंदर दिसाल. नवरात्रीचा 8वा दिवस. 8व्या दिवशीचा रंग आहे गुलाबी. गुलाबी रंगाच्या साडीवर जांभळा, हिरवा, पिवळा, निळा असे गडद रंग खूप छान दिसतात. म्हणून तुम्ही गुलाबी रंगाच्या साडीवर असे जांभळ्या रंगाचे ब्लाऊज घातले तर खूप सुंदर दिसतात. तसेच जांभळ्या किंवा काठापदर साडीवर तुम्ही महाराष्ट्रीयन कोल्हापुरी साज घातला तर खूपच सुंदर दिसतो. नवरात्रीच्या 9व्या दिवशीचा रंग आहे जांभळा. जांभळ्या रंगाच्या साडीवर नारंगी रंगाचे, लाल रंगाचे ब्लाऊज खूप सुंदर दिसते व ते कॉम्बिनेशन कधी केलं नसेल, पण जांभळ्या रंगाच्या साडीवर नारंगी रंगाचा ब्लाऊज खूपच जबरदस्त दिसतो. तर तुम्ही नवरात्राच्या 9 रंगामध्ये हे ब्लाऊज कॅरी करू शकता. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.